नमस्कार, मी विजय मदने. आज दिनांक 23/6/2024. आज आम्ही आंब्याची बाग लागवड करत आहोत. अंतर आहे 14/8 आणि मी गेल्या वर्षी आमच्याकडं 2 एकर पूर्वीची बाग असल्यामुळं आणि त्यामध्ये चांगलं उत्पन्न निघाल्यामुळं म्हणजे 2 एकरात 900 झाडं आहेत आणि 900 झाडाचं जवळपास 11,55,000 रुपये उत्पन्न झालं. त्यामुळे यावर्षी मी काय केलं, ऊस काढला, ऊस मोडला, रोटावेटर मारला. उन्हाळ्यात पाणी कमी असल्यामुळं आज मी आंब्याची बाग लागवड करत आहे. आणि याच्यासाठी मला संग्राम माने सर यांच्याकडून चांगली रोपांची डिलिव्हरी पण झालेली आहे आणि त्यांची टीम छाटणीपासून आणि पूर्ण लागवडीपर्यंत त्यांच्याच टीमने मला लागवड करून दिली आणि ह्याचं उत्पन्न पण येईल अशी अपेक्षा करतो. छान पद्धतीने त्यांनी लागवड करून दिली. रोपाची क्वालिटी छान आहे. परत म्हणून मला का घेतलं ना केशर आहे आता आणि हे 2 ते 2.5 फुटाचं रोप आहे. आपल्याला छाटणी कट मारल्यानंतर त्याची प्रोग्रेस दिसेलच. आज आपण लागवड करतोय आणि ऊसापेक्षा बरेचसं चांगलं उत्पन्न निघेल अशी अपेक्षा करतोय. इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक आहे. माझी मिसेस पण इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक आहे. आम्ही दोघंही मिळून सर्व्हिस करता आम्हाला सर्व्हिस बघत ह्याचं उत्पन्न छान येतं आहे आणि आम्ही ज्यावेळेस हे पहिल्यांदा लावून बघितलं, अतिशय उत्पन्न येते. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे वळायला काय हरकत नाही आणि आपल्याला उत्पन्न चांगलं मिळते. आणि गव्हर्नमेंटचा जॉब असूनसुद्धा आपल्या एक रिटायरमेंटला जर प्लॅन जर पाहिजे असेल तर अशा पद्धतीची जर लागवड केली तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल. आज आपण आंबाचं लागवड फक्त उत्पन्नाच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे असं काही नाही आहे. कारण आंबा हे बारमाही बागायती दिसण्यासारखं फळ आहे. बारमाही हरित कायमस्वरूपी हिरवं असणारं झाड आहे. रानात आलं प्रफुल्लित वाटतं पहिली. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ह्याच्याबरोबर निसर्गाचा समतोल, आपण म्हणतो की झाडे लावा झाडे जगवा, पण आपण झाडे लावत नाही. पण आज माझ्याकडे जवळ 3,000 आंब्याची झाडं लागवड आहे आणि माझं एक मी सौभाग्य समजतो की आपल्याला येऊन आपण पृथ्वी तलाव काहीतरी झाडं लावली, उत्पन्न घेतोय आणि याच्यामुळं निसर्ग समतोल राहतोय. जर गारवा जर उन्हाळ्यामध्ये असं प्रफुल्लित वातावरण राहिलं, आपण शिक्षक असल्यामुळं ह्याच्याशी सानिध्यात राहून आपलं शुगर म्हणा, ह्या काही गोष्टी आणि विरंगुळा ह्या सगळ्या गोष्टी साधता येतात. म्हणून आपण गार्डन आपण स्वार्थातला परमार्थ म्हणतो अशा हिशोबाने आपण हे लावत आहे. तू लावत नाही अग्न? हो, असं आंबळ लागलं पाहिजे असं. आमच्या बरोबर काय नसतं, तुमच्या बरोबर सगळं